निश्चित स्वरूपात शेराभाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता जितू भानुशालीचा। आज 7:30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहिले अनिलजी साळुंके, जे अद्विक 11 चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज लावलं गेलंय। ते आज रिद्धी 11 मनोर या संघाला गेल्या वर्षाचे विजेतेपद त्यांनी पटकावलं गेलं होतं। खूप चांगला चेंडू होता। अनिकेत हरवटेने आज इम्प्रोव्हायझेशन केले गेले, प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळाले। ग्रेट बॉलिंग, ग्रेट डिलिव्हरी, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत स्पायसी बॉलिंग या वेळेला आपण पाहू शकाल। पुन्हा एकदा बॉलर अनिकेत, उलटाच बॉल होता, खूप सुंदर पद्धतीने पॅडल स्वीप केलं, सरळ चेंडूला पाठवलं 4 धावन करता। गुड टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, चौकार। फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली, वेगेचा परिपूर्ण अंदाज बांधला आणि इथून जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी। कमबॅक कसं करावं, फार कमी प्रमाणात असे नितीनजी पाटील गोलंदाज असतात की चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली जी गुणवत्ता असते ती लगेच दाखवतात। काही गोलंदाज भयभीत होतात, वाईड नो बॉल येतात, परंतु इथे अनिकेत हरवटेचं मी कौतुक करेन। मॅग्निफिसंट बॉलिंग, इथून ऑफ साइडला खूप चांगला फटका तर आहे। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल। सिंगलच्या साहाय्याने 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर। सामना मात्र आपण पाहिला तर खूप चांगला रंगतदार पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये। 6चा इकॉनॉमी फक्त मेंटेन केला आजच्या दिवसात अनिकेत हरवटे। क्या बात आहे अनिकेत। ऑन साइडला फुलटॉस बॉल होता, गुडघा टेक, चव्वाद एक, चौकार या वेळेला पाहायला मिळेल। ग्रेट टायमिंग, 4। धावसंख्या आपण पाहिली तर एक षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 9 धावा। सुपर गोलंदाजी केली होती, परंतु जे 2 फुलर लेनचे चेंडू होते ना त्याच्यावरच मात्र 2 चौकार ठोकले गेल्यात आणि 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात। गोलंदाजी मार्कवर मागच्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेला हा गोलंदाज। निश्चित स्वरूपात ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला या वेळेला जरूर पिच केलं गेलं, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। नितीनजी पाटील ग्रामीण भागातील खेळाडू आहे, जास्त अनुभव नाही आहे, परंतु जेव्हा जेव्हा प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो, व्यासपीठ मिळतं, त्या संधीचं सोनं करण्यासाठी हे ग्रामीण भागातील खेळाडू हरहुन्नरी म्हणून ओळखले जातात। अप्रतिम, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला, चेंडूला फक्त दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी करेल, तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली। मंगलदाजी घरात या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतायत आणि त्यांनी सांगितलं की साखरेगाव म्हटलं की साखरेगाव हे माझे मामाचं गाव आहे, वजे कंपनी अँड कंपनी, आणि त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्या। रुपेशजी पाटील यांचं अप्रतिम आयोजन हे स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं। ऑफस्टमच्या बाहेर खूपच होता, आउटसाइड द ऑफस्टम, आणि यावेळेला नो बॉल, खेळपट्टीच्या कदाचित आय थिंक सो बाहेर असेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं। नो बॉल प्लस फ्री हिट। आजच्या दिवसातील पहिला आणि सायरन वाजले गेलं, इशारा दिलाय। यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला क्षेत्ररक्षक, परंतु फ्री हिटचा सिग्नल, कॉन्सन्ट्रेशन होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली, या सिंगलच्या साहाय्याने 13 वर जाऊन धावसंख्या पोहोचली गेले। काय म्हणतील नितीनजी पाटील, ज्या पद्धतीने 6 षटकं, असा समालोचनाचा योग कधी तुमच्या आयुष्यात आला होता का की प्रत्येक मॅच 6 ओव्हरची मॅच नाहीये? पहिल्यांदा ही स्पर्धा आम्ही अनुभवतोय, सुपर स्पर्धा आहे एकंदरीत। यावेळेस मात्र पाठलाग केला जातोय, क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होतोय, फर्रार सीमाच्या बाहेर येतोय, चौकार, 4 धावा। गाणं कंटिन्यू असेल पण 70च्या 80 दशकामध्ये घेऊन गेलाय सौरभ तरे, कौतुक करावं लागेल त्याचं। आजचा दिवस खूपच 2022
वर्ष ते पाहिलं नितीनजी पाटील आणि 6 फेब्रुवारीचा दिवस हा काळाचा दिवस घेऊन आला. अर्थातच गाण कोकिळा भारतीय गायिका म्हणजेच लता मंगेशकर यांचा आज आपण पाहिला तर आपण पाहू शकला दुःखद निधन झालं होतं ते 6 फेब्रुवारीला आणि त्याकरता पुण्यतिथी निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन असेल. लता मंगेशकर 36 भाषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी गाणं गायलेलं आहे हे सुद्धा मात्र नमूद करावंसं वाटेल. यावेळेला आपण पाहू शकलात खूप चांगला चेंडू होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर 2 षटकांचा खेळ झालाय. रिद्धी 11 मनोर टीम जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा कंटिन्यूस गाणं वाजेल. खूप चांगलं गाणं ह्यावेळेला आपण पाहू शकतायत आणि आज आठवणींना उजाळा सौरभ तरेने मात्र दिलेला आहे. 6 फेब्रुवारी 2022 कोविड-19 चे मात्र लाट आली. 28 दिवस उपचार चालले होते लता मंगेशकर यांच्यावर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अवयव निकामी झाले आणि अखेर का ब्रीच कॅन्डी आपण पाहू शकलात या हॉस्पिटलमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. ऑन साईडला खूप चांगला फटका तर होता. अंबियाच्या बॅटमधून 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. नितीनजी पाटील इथून सामना रफ अँड टफ होईल. जर 60+ धावा येतील तर एक मॅग्निफिसंट मॅच पाहायला मिळेल. नक्कीच. परंतु आपण लता मंगेशकर यांच्याकडे जाऊ. मेरी आवाज मेरी पहचान तसे आपल्या समोरच्या थोडंसं तंतोतंत हे वाक्य जुळतंय. यावेळेस काही घडलं जाईल तर सुपर मॅच रंगताना आज कौतुक करेन मी शिवानी स्पोर्ट्स चावरे. सर्व गोलंदाजांमध्ये जबरदस्त कामगिरी केलंय. परंतु समोरचा संघही एक बर्ड संघ आहे. रिद्धी 11 मनोर संघ मागच्या वर्षाचा विनर संघ आहे. सहजासहजी आम्ही हार मानणार नाहीयेत. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 20 रन्स 20 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुपर मॅच रंगताना पैसा वसूल मॅच आमच्या मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, कारण अंतिम सामना आहे निश्चित स्वरूपात. कारण एका साईडला एक डेंजरस बॉलर गौरव जाधवला आपण पाहू शकाल. उमर गुलला आपण पाहतायत ऑन साईडला खेळला गेलाय. इथे फलंदाज बाद. गुड कॅच ऑफ क्वालिटी. बॅक टू द डग आउट. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एक वीरा चषक ठेवलाय यो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सनी देव यांचा गोड आवाज आणि हे टायटल सॉन्ग आपण पाहतायत या स्पर्धेचं. रुपेशजी पाटील यांच्या आधारावर हे गाणं आपण पाहू शकाल. 20 धावा झालेत. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर IPL ची संपूर्ण टीम म्हणजेच आपण पाहू शकाल संजयजी किनी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतायत ट्रॉफी देऊन सन्मानित केले गेले, सौजन्य केलेला आहे. त्याचप्रमाणे कल्पेशजी कुडू बहाडोलीवरून या ठिकाणी उपस्थित होतील. संजयजी किनी भामटपाडा शिरसाड, विशालजी पाटील सरपाडा या ठिकाणून उपस्थित होतील. भूपेशजी गावड यांना सुद्धा आपण पाहणार आहोत माकणेवरून उपस्थित होतील. ऑन साईडला काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट फहादच्या बॅटमधून येतोय. एक क्लास क्वालिटी दर्जाचा अप्रतिम षटकार. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एक वीरा चषक. विनोदजी पाटील उद्या सुद्धा हे सुद्धा पाहायला मिळतील, या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. सरपाडा या ठिकाणाहून पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय अनिलजी साळुंके जे अद्विक 11चे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. ती ऊर्जा दिली जाते, हे प्राइज नाहीये. तर खेळाडूंना चांगला मात्र खेळ दाखवा, षटकार मारा आणि अनिलजी साळुंके यांच्या ATM मधून 100 रुपये प्रति षटकारामागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. वेट अँड वॉच करत असताना सरळ चेंडू फेकून दिला इनटू द स्टँड. प्रेक्षणीय फटका. 6 धावा 3 षटकांचा खेळ अखेरीस. संघाची धावसंख्या फलकावर रिद्धी 11 मनोर या संघाची 32 धावा. क्लास बॅटिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय फहाद.
आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद, आज सफाळे नगरीला चषक गाजतो या आज साखरे गावाला, एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू. 10 मिनिटे झाले. 3 षटकांसाठी आपण पाहू शकाल अतिशय देखणी फलंदाजी. आतापर्यंत फहादचा जर विचार केला तर 13 बॉल त्याने खेळलेत आणि 7 षटकार आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजेच यावरून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ॲज अ कॅप्टन म्हणून कसा असावा याचं प्रात्यक्षिक गुड कॅप्टनशिप बाय फहाद. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 वर जाऊन पोहोचली गेली. नितीनजी पाटील काय धावसंख्या उभारली गेली. 3 षटकांमध्ये 32 धावा, एक वेल अँड गुड बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज आतापर्यंत पाहायला मिळतो. काय म्हणतील? यस, सुपर फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत या 3 षटकामागे. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता, तिकडूनचं वाम केलं जातंय. एक चेंडू आपण अलाउड पाहू शकतायत. धावसंख्या एकंदर पाहिली तर 32 धावा या स्कोर कार्डवर. सुपर, दोन्ही बळाढ्य मजबूत संघ आहेत. एकाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे, गोलंदाजी आहे आणि समोरचा संघ आपण दिवाळी स्पोर्ट्स आवरे संघाने आजच्या दिवसात प्रभावित केलंय. क्षेत्ररक्षक आहे, त्याला बेट करून चेंडू होतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये सीमारेषावर येतोय चौकार. 4 धावा. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा दिस्सा दिस्सा देव सांगू कशी. थँक्यू. क्लासिकल ड्राईव्ह यावेळेला आपण पाहतात. कव्हर ड्राईव्हचा फटका प्रतिम आपण पाहू शकलात. जितू भानुशाली इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वळतोय. चेंडूचा पाठलाग करतील तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत 3 धावा तर सहजगत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. या तिहेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते रिद्धी 11 मनोर या संघाची. पुरस्कृत आहेत मनोजी पाटील. 39 या धावसंख्येवर पाहायला मिळते. म्हणजे जी रणनीती होती ती रणनीती आतापर्यंत यावेळेला अप्रतिम पाहायला मिळते. कारण ज्या अविनाश हरवटेने आतापर्यंत 6चा इकॉनॉमी ठेवला होता त्याच गोलंदाजाला टार्गेट केले गेले, चॅलेंज स्वीकारलंय आणि खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत अनिकेत या वेळेला थोडेसे महागडे या षटकामध्ये ठरले गेलेत. गुड डिलिव्हरी कमबॅक केलं गेलं अनिकेत हरवेटेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39च्या घरामध्ये. बॉल फेकून झालेत ते 4. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर पाहायला मिळतं. आपण पाहत आहेत एकविरा चषक साखरे 2024चा शानदार सोहळा. उद्याच्या दिवसात साखरे गट आणि साखरे गट मध्ये आपण 8 संघांना प्राधान्य दिले गेले. त्यामध्ये कोणते संघ असतील, कोणत्या संघाबरोबर खेळतील हे आम्ही तुमच्यापर्यंत जरूर अनाउन्समेंट करू. ऑन साईडला खेळत असताना फुलटॉस बॉल होता. जैसी गेंद वैसी नसीहत. गुड शॉट. चौकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. 43 धावा. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. त्यामध्ये फाज आणि एका साईडला जितू भानुशाली एक्सपिरियन्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत हरवटे याच्यावर मात्र आता तुटून पडतायत फलंदाज. मॅग्निफिसंट बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी, गॅप मध्ये खेळतायत. शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतं. उलटॉस बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि तिथे चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी स्लिप झाले होते. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. एक धाव आमच्या क्रिकेटचा श्वास आहे हे दर्शवत असताना 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 45च्या घरामध्ये पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत जवळजवळ 12 बॉलमध्ये काय मॅक्झिमम टोटल असेल याकडे लक्ष असेल. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. एकविरा चषक साखरे 2024. थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर. टीमची टोटल 45 धावा या स्कोर कार्डवर. इकडनं विकेट्स प्राप्त करतायत तर कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न होईल. पिचच्या वळून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी 2 धाबे ते परिपूर्ण केल्या जातील. 3ऱ्या धाब्यासाठी कुठलाही प्रयत्न नाहीये. डकआउट पण आवाज येतोय, भाग मिल्खा भाग, परंतु 2च धावा असतील. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 47 रन स्कोर कार्ड. 47 धावा या फलकावर. इकडे एक डब्ल्यू शोधावा लागेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या सावरे संघाला. तर कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्या धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 47 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर.
बॅटची आतली कड लागली तर चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये येतोय चौकार 4 धावा. थँक्यू सौरभ. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 51 वर जाऊन पोहोचली गेली. नशिबाचा चौकार मिळाला, लक फॅक्टरचा चौकार आपण पाहू शकलात. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. खूप चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरून डीप बॅकवर्ड पॉइंटला येत आहे. चेंडूला फील्ड करतील. 2 धावा कंप्लीट केल्या जात येईल. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. नितीनजी पाटील जर आपण पाहिलं तर ऑब्झर्व केलं असेल, यस 1 शॉट अजित म्हात्रे सरांकडून येताना पाहायला मिळतं, म्हणजे 2च धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचली गेली. असं नाही आहेत की वेडे वाकडे स्ट्रोक खेळलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आपल्याला पाहायला मिळतात ते शॉट सिलेक्शन, जसा बॉल येतो तशी मात्र बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळते. कारण 3 गोष्टी या खेळाडूंकडे आहेत: युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, अर्थातच आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग. प्रॉपरली यावेळेला 3 गोष्टी वापरल्या जात आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका राहुल द्रविड कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवलं गेलं. सिंगल मिळाली. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मॅग्निफिसंट. संघाची धावसंख्या 55च्या घरामध्ये पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचली गेली. नितीनजी पाटील 8 बॉलमध्ये किती धावा यायला हव्यात? असं पाहिलं तर आपण जबरदस्त फलंदाजी होते. 8 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा येतील ज्याप्रमाणे आपण फलंदाजी पाहिले. परंतु इकडनं विकेट फॅक्टर खूप महत्वाचा असेल सावरे संघासाठी. यावेळेस मात्र हा वाईचा फरक काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. इथे सुपर झेल टिपला जातोय आणि फलंदाजा संपलाय खेळ. आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 57 धावा, 55 धावा, 2 गडी बाद. थँक्यू. 8 बॉल मध्ये 29 धावांची ताबडतोड फलंदाजी. सुपर बॅटिंग करत असताना टाळ्यांचा कडकडाट होईलच, यात काही शंका नाहीये. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत भरत पाटील यांचं सुद्धा आगमन, नकुल पाटील यांचं सुद्धा प्रॅक्टिससाठी मात्र या ठिकाणी पोहोचलेत. म्हणजेच उद्याची प्रॅक्टिस, आजचीच प्रॅक्टिस, उद्या मात्र या ठिकाणी जबरदस्त इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आज मनोज यावेळेला आपण पाहू शकतात, मनोजजी रुपेश पाटील यांच्या समवेत अजयजी पाटील आराम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विश्वनाथजी पाटील या ठिकाणी आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 वर जाऊन पोहोचले गेले. नितीनजी पाटील यांचा सुद्धा आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आवाज ऐकलायत. ऑन साईडला ताहार रईस ठरून आले होते ड्रेसिंग रूम मधून, जणू काही या ठिकाणी सेट होऊन आलेत. व्हॉट अ शॉट. ताहार रईस मॅग्निफिसंट, ब्युटिफुल, ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 61. हसीनो लो मैं आ गया है बचना ए हसीनो लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा. 61 धावा, 5 षटकांचा खेळ आणि टायमर जर आपण पाहिलं तर सेट यावेळेला परफेक्ट. यावेळेला 18 मिनिटातच त्यांनी 5 षटक क्लोज केलेत. नितीनजी पाटील, आपण सावरे टीमला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं अंडर-19, अंडर-23, अंडर-24 चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं परीक्षण निरीक्षण केल्यानंतर दत्तात्रय वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कूल या वेळेला जरूर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पण नितीनजी पाटील, तुम्ही जर साखरे गावामध्ये येत आहेत ना तर वेगवेगळं तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळी VIP ट्रीटमेंट दिली जाते. हे साखरे गावातील वैशिष्ट्य राहिले. कोणीही येऊ, परंतु इथे तुम्ही मात्र मंत्रमुग्ध होणार. तुम्हाला असं वाटणार नाही की अशा पद्धतीने हे आयोजन सुद्धा केलं जातं आणि तुम्हाला असं वाटेल की सातत्याने मला 9 दिवस तर 9 दिवस या ठिकाणी बोलवलं तरी मी येईन. नक्कीच नक्कीच. खूप चांगले प्रेमळ माणसं आपण पाहू शकतायत. प्रत्येकानं काही ना काही देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 66 धावा या स्कोर कार्डवर. सुपर मॅच रंगताना दोन्ही बळाडे मजबूत संघ आहेत. एकंदरीत आपण पाहू शकतायत 66 रन स्कोर कार्ड, 66 धावा या फलकावर. कारण पुढच्या वर्षाची डेट आत्ताच मात्र या ठिकाणी डिक्लेअर केली गेली. आमची चर्चा झाली रुपेजी पाटील साहेब आणि
म्हणजे त्यांनी सांगितलं की 2025 मध्ये ही स्पर्धा तुम्हाला 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी अशा पद्धतीने दिसेल. म्हणजे जे आता संघ काही या ठिकाणी नाही आहेत ते सुद्धा सांगतील चला पुढच्या वर्षाच्या तयारीला लागू. अजून रुपेजी पाटील यांना इन्व्हाइट या वेळेला विनंती करू, रिक्वेस्ट करू की अजून एक दिवस वाढवा. पुन्हा एकदा बॉल तयार. व्हेरी गुड इव्हिनिंग दत्तात्रय वजीर साहेब. ऑन साईडला खेळल्या गेला, एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर. अमर पाटील, साहिल पाटील दर्शवत आहेत की जवळजवळ 67 धावा, 67 बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 67 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज रोशन ज्याने सुंदर झेल टिपला होता. फुलटॉस बॉल, तारही सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत, तोहफा आता कबूल किया. व्हाट अ शॉट, बेस्ट बैटर. जबरदस्त अप्रतिम षटकारावर षटकार. अनिलजी साळुंके साहेब, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले. 1000 रुपये त्या ठिकाणी जमा सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचले गेलेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अतिशय चांगली फलंदाजी, सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत ताहा रईस यासाठीच ओळखला जातो लंबे रेस का खिलाडी. यावेळेला आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्ण थांबली गेले. जबरदस्त प्रहार तर केला. इनसाइड आउटचा फटका, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. जितू भानुशाली अक्षरशः त्या ठिकाणी थकलेत तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, आणि हा ना करता करता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 धावा. आणि किती धावा एक्झॅक्टली मिळणार आहेत हे सुद्धा पाहिलं जाईल. 7, 3 + 4 एकंदरीत मिळतील 7 धावा. आणि या 7 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 80 या धावसंख्येवर. 81 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण जाणून बुजून तर जितू भानुशाली मध्यंतर नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. हल चिक धावा, 81 धावांचं लक्ष. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी. धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली. दुश्मन की दुश्मन की दुश्मन 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 की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी. धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट लावली. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी. धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट लावली. होने दे आज हल्ला देखे गली मोहल्ला. चाहत के माथे चंदन का टीका. है राम सीता इसमें जन्मो हया की रस्में जिनमें मोहब्बतों का तरीका. सीखेगी छोरी और सीखेगा छबीला. थँक्यू. 80 धावा, 81 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. आता विकेटवर पारितोषिक 100 रुपयांचं असेल प्रत्येक विकेटसाठी. गोलंदाजाने जर विकेट्स यावेळेला घेतल्या तर डेफिनेटली प्रत्येक विकेट पर विकेट 100 रुपीज. अनिलजी साळुंके यांच्या माध्यमातून हे प्राइज लागले गेले.
तर 80 धावा 81 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळतं. एक टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतली गेले. 81 धावा पूर्ण होतील का याकडे लक्ष असणार आहे. परंतु आज रिद्धी 11 मनोरचे पुरस्कर्ते अर्थातच आपण पाहतात पॅकर्स मनोजी नरेश पाटील खुश असतील, मॅचचा आनंद घेत असतील ऑनलाईन, तर ते डेफिनेटली खूप खुश असतील. आणि शेवटच्या दिवसात तर डेफिनेटली काहीतरी गिफ्ट जरूर मिळेल यात काही ती मात्र शंका नाही आहे. गोड मुख केलं जाईल. अग्री प्रीमियर लीगला संपूर्ण पंच पॅनल असेल, समालोचक असतील, यूट्यूब लाईव्ह असतील, आयोजक असतील, या संपूर्ण स्कोरर असतील, या संपूर्ण मात्र परिवाराला त्यांनी हल्दीरामचे पॅकेट गिफ्ट दिले गेले होते. त्यांचा खूप खूप धन्यवाद आहे. तर 81 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेलं आहे. उद्याच्या दिवसात ओमसाई साखरे आणि कनात रायडर्स बहाडोली जर मॅच पाहत असतील तर उद्या 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. स्वरांगी वॉरियर्स धुकटन नागदाई देवी साखरे 10:30 वाजता. ओमसाई खामलोली वर्सेस आर्ची वॉरियर्स बहाडोली 11:30 वाजता. एकविरा बॉईज साखरे ड्रीम बॉईज साखरे 12:30 वाजता. हा मात्र सामना पाहायला विसरू नका. जणू काही फायनलचा सामनाच पाहायला मिळेल अशा पद्धतीने हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील यात ती मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो, एकविरा बॉईज साखरे ड्रीम बॉईज साखरे डू ऑर डाय हा सामना होणार आहे आणि काटेकी टक्कर आणि फुल ठसन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच मैत्रीपूर्ण संबंध आहेत परंतु चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल यात काही ती मात्र शंका नाही आहे. सामन्याकडे वळूया. 81 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल पहिल्या 6 षटकांसाठी या लीड करतील या ठिकाणी नितीनजी पाटील आणि मी असेन एक्सपर्टला. चला मॅचला सुरुवात होतोय. टिट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल. पहिला चेंडू पंच दोन्ही आज संबंधित करतायत. एकदम ऍड केली जाईल. आता चेंडू आहे तुमच्याकडे 36 आणि बनवायचे आहे तुम्हाला 80 म्हणजे 13.33च्या सरासरीने धावा येऊ शकतात. धावा मी बनवू शकतो. आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा कारण 13 धावा सहज येतात त्या मैदानाचा आपण विचार केला तर. गोलंदाज गोलंदाज मार्क पुन्हा एकदा यावेळेस मात्र वेट अँड वॉच करावा लागेल. डॉट चेंडू होते. सुपर कामगिरी सध्या करते गोलंदाज. आपण पाहिला तर गोलंदाज मार्कवर गौरव हा गोलंदाज 81 धावांचा पाठलाग होतोय. टिट फॉर टॅटचं उत्तर द्यावं लागेल. जर शेवटच्या दिवशी दिमागदार तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर आजच्या दिवसात तुम्हाला दमक दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षक होता मिडॉन रिझन मध्ये. तत्पूर्वी चांगला बॅकअप येतोय. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 रन स्कोर कार्ड 2 धावा. या स्कोर कार्डवर 2 चेंडूच्या समाप्ती एकेर 13.33च्या सरासरीने तुम्हाला धावा उभ्या कराव्या लागतील. 80 धावांची सरासरी आहे म्हणजे माइंड मध्ये तुम्हाला कमीत कमी 14 हे टार्गेट फिट करावं लागेल. धावा येत आहेत या मैदानाचा विचार आपण केला तर. गोलंदाज गौरव धावे ते बॅटची आतलीकडे लागतोय. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज पाहिलाय तर बाद होतोय. मंगेश जाबर जो मात्र 2 मॅचचा हिरो परंतु यावेळेस ठरलाय 0 जातोय बॅक टू द पॅव्हेलियन. प्रमोद सर आपण पाहिलं जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये सावरे संघाला. आता सावरे संघाला सावरणारा कोण खेळाडू असेल. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे कारण 81 धावांचा पाठलाग होतोय. कालच्या दिवसातही आपण पाहिलं शेवटचा सामना हाय व्होल्टेज 97 धावा झाल्या होत्या. जो मंगलमूर्ती आणि त्याच्या विपक्ष होता जय भवानी दंडाखाडीचा संघ. याची स्वरूपात यावेळेला सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिले गौरव जाधवच्या माध्यमातून. प्रत्येक मॅच मध्ये 4-4 विकेट आणि या मॅच मध्ये सुद्धा आता पहिली सफलता त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. अतिशय फजीलच्या हातामध्ये हा चेंडू मात्र या ठिकाणी चेंडू विसावला गेला होता. बॅकवर्ड पॉइंटला फहादने जी फेकी केली ती अप्रतिम पाहायला मिळाली आणि इथे मंगेश जाबरला थोडंसं कुठेतरी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तिथून जर ते वेगाने आले असते थोडंसं सावकाश आले आणि त्याचा नतीजा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट झाला फहादचा तो चेंडू. फेकी केली होती आणि तिथून मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव वाढला गेलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर आता थोडेसे कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट कपिल पाटील.
कपिल पाटील. रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये कपिल पाटील प्रत्येक मॅचला कॅप्चर करत असताना पाहायला मिळत आहेत. 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजाला लागू झालंय. ते अर्थातच गौरव जाधव, एक अपकमिंग यंग टॅलेंट. जेव्हा त्याला प्रश्न विचारला यंदाची ही पहिली मॅन ऑफ द मॅच की अजून तुने मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत, त्याने सांगितलं 5वी मॅन ऑफ द मॅच माझ्या नावावर यंदाच्या वर्षामध्ये. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग. 10 रनच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर पोहोचली गेली. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कालचा दिवस दांडाखाडी संघाने जबरदस्त जो आपण पाहू शकलात, प्रतीकने सुपर बॅटिंग केली गेली होती आणि तो संघ पुढे आला. जय भवानी दांडाखाडी हा संघ. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फहाद गुड कॅप्टनशिप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, गुड फिल्डर, त्याचप्रमाणे ग्रेट बॅटर म्हणून आपण पाहू शकाल. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. फलंदाज बाद, सेकंड विकेट डाऊन आणि इथे मात्र 2 विकेट सहित 200 रुपये आपल्या नावावर केलेत अनिल साळुंके साहेब यांच्या माध्यमातून. तर एक आणखीन वैशिष्ट्य या स्पर्धेचं जरा मला पाहायला मिळतं ते कॅमेरा वर्क, जे कॅमेरामॅन साठी मात्र एक सन्मान केला गेलाय. हे कधीच मी दृश्य पाहिलं नव्हतं आणि या स्पर्धेत हे पाहायला मिळालं. एकविरा चषक साखरे, सॅल्यूट असेल पुन्हा एकदा खरंच. कॅमेरामॅन पाटील नेटवर्क पहिल्या दिवसामध्ये तो उल्लेख मी केला होता. तुम्हाला अजून एक पंचकक्ष सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. सुद्धा उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 3 कॅन्टिंग आहेत ते सुद्धा या ठिकाणी अद्यावत केले गेलेत. रुपेश जे पाटील साहेब यांनी सुद्धा सांगितलं की ती 3 कॅन्टिंग सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. म्हणजे कोणतीही कमतरता नाहीये या स्पर्धेला. प्रत्येक गोष्ट बारीक सारीकने पाहिली जाते आणि ते सुद्धा रुपेशजी पाटील यांचं कणखर नेतृत्व या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याच पद्धतीने प्रत्येक खेळाडू या विभागातील म्हणा, पालघर जिल्ह्याचे म्हणा, आता यंदाच्या वर्षात वसई विरार गट येणार आणि ते सुद्धा खुश होतील आणि ते सुद्धा सांगतील की पुढच्या वर्षाची एंट्री आत्ताच करून ठेवा, कारण 1 ते 9 फेब्रुवारी या स्पर्धेची तारीख पुढच्या वर्षामध्ये, पुढील वर्षात 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, इथे मात्र आपण पाहिलं तर सावरे संघ थोडासा अडचणीत आहे, कारण आपण पाहिलं तर 81 धावांचं एक भलं मोठं लक्ष होतं आणि तोच कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन झालंय. सध्या स्थिती पाहिली तर आपण फक्त धावसंख्या झालंय 6 धावा या स्कोर कार्डवर. 81 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. इकडनं तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल आणि आता 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. येस, फिंगर इज ऑन अंपायर नाव. विकेट क्रमांक आपण पाहिला तर 3रा धक्का लागतोय तो सावरे या संघाला. कोणीही मात्र सावरत नाहीये. ज्याप्रमाणे गावाचं नाव सावरे, पण तो सावरावं लागेल. निश्चित स्वरूपात सावरे टीमने आज जो क्लास खेळ केलाय ना, या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये अप्रतिम पाहायला मिळालं. अजून त्यांना भरपूर काही शिकायचं आहे, भरपूर काही चुका झाल्यात त्या मात्र सुधारायच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट हे जरूर आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाहीये. परंतु इथून त्यांनी जर डाऊन द अर्थ राहिले, पाय जमिनीवर राहून जर चांगलं क्रिकेट खेळत राहिले तर कदाचित हा संघ जर आपण पाहिला तर डेफिनेटली भल्या भल्या संघांना पाणी पाजेल, यात ती मात्र शंका नाहीये. असा शिवानी स्पोर्ट्स सावरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी तुम्हाला डाऊन द अर्थ राहावं लागतं. हल्लीच्या काळामध्ये आपण पाहिलं नितीनजी पाटील की मात्र 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर लगेच खेळाडू हवेत जातात, परंतु तसं करू नका. तुम्ही नम्रपणाने क्रिकेट खेळा, क्रिकेटवरचं प्रामाणिक प्रेम ठेवा, सन्मान करा आपल्या सिनियर खेळाडूंचं, तरच एक चांगलं क्रिकेट. ही उमर गुलची यावेळेला स्पेशालिटी आहे. जबरदस्त गोलंदाजी, दांडी गुल. पुन्हा एकदा मात्र मेल या ठिकाणी 200 रुपयांचं कॅश प्राइज. संघाची धावसंख्या 6. 5 धक्के आतापर्यंत या ठिकाणी लागले गेलेत आणि इथून जर आपण पाहिलं तर अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परततोय तो सावरे हा संघ आपण पाहू शकाल. नितीनजी पाटील, ज्या पद्धतीने वसईमध्ये आपण पाहिलं तर वसईचं क्रिकेट अजून पाहिजे तसं डेव्हलप झालेलं नाहीये. स्पर्धा मोठमोठ्या होतात, 1-1 सव्वा लाखाच्या स्पर्धा होतात, परंतु तिथे वेळ काय आहे हे अजूनपर्यंत कोणाला माहिती नाहीये. मी सुद्धा वसई मधून बिलॉंग करतो, यात ती मात्र शंका नाहीये. परंतु जे सत्य आहे ते सत्य उतरवायला या ठिकाणी जरूर पाहिजे. कारण आज पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर सफाळे विभाग म्हणा,
आणि खास करून स्पेशली साखरे गावाचं मी कौतुक करेन की या ठिकाणी आपण आल्यानंतर 10 सव्वा 10 पर्यंत चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड होतो. तर तुम्ही वालीव प्रीमियर लीगला कधी जर भेट दिली तर तुम्हाला 8:03 चेंडू सकाळच्या सत्रामध्ये सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुलजी आत्माराम घरत यांच्या माध्यमातून, कारण हे 3 पंच असतात, मी सुद्धा तिथे असतो, 8-3 परफेक्ट बॉल त्या ठिकाणी रिलीज झाला पाहिजे. हे सुद्धा उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. येस, हे चित्र आपल्याकडे बदललं पाहिजेत, कारण नेहमी मोठमोठ्या स्पर्धा असतात, 10:30-11 नंतर सामने चालू होतात, मग कमी षटकाचे सामने होतात आणि आयोजक याच्यात काही करू शकत नाहीये. त्यासाठी तुमचं सहकार्य आणि डिसिप्लिन खूप महत्वाचे असेल. धावसंख्या आपण पाहिली तर एक अडचणीत आहे सध्या सावरे हा संघ आपण पाहू शकतात. आज मात्र जबरदस्त कामगिरी केलं या संघाने. आम्ही मागच्या वर्षी का विनर ठरलो होतो त्याचंच प्रात्यक्षिक सध्या दाखवत आहेत. सुपर कामगिरी केलंय ते रिद्धी 11 मनोर या संघानं. खूप चांगली कामगिरी, हे सातत्य आहे, कन्सिस्टन्सी, तुमचा क्लास खूप महत्वाची भूमिका असते आणि प्रत्येक खेळाडूने 100% दिलेत. फलंदाजी करताना आपण पाहिलं तर 3 बॅटरने जबरदस्त खेळ केला. जितू भानुशालीने 32 धावा नॉट आउट, 8 बॉलमध्ये 20 धावा फास्टच्या बॅटमधून आणि तदनंतर आपण पाहिलं तर अंबियाने 5 बॉलमध्ये 7 थोडासा कमकुवत ठरला, परंतु तहा आला आणि तहाने मात्र या ठिकाणी दाखवलं रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, माझी जबाबदारी काय आहे. 2 षटकार ठोठावले आणि सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर जवळजवळ 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. म्हणजेच प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी यावेळेला घेतली गेली. म्हणून म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. ती भूमिका मात्र आज या वेळेला रिद्धी 11 मनोर पुरस्कर्ते मनोजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. बॉल तयार, गौरव जाधव ऑन साइडला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल आणि इथे मात्र गुड फिल्डिंग, सेफ आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 8 या धावसंख्येवर 81 धावांचा पाठलाग करताना ही खेळपट्टी जर आपण पाहिली तर मातीची खेळपट्टी बनवली नितीनजी पाटील, शेणाने सारवलेली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही खेळपट्टी कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. म्हणजे ही सुंदर खेळपट्टी बनवली गेली. अनेक वेळेला तुम्ही सुद्धा समालोचन करतात विविध विभागामध्ये. मातीची खेळपट्टी ही मोस्टली कौशल्यपूर्ण खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा बोलबाला जास्त राहत नाही. आणि डांबरीकरण कधी खेळपट्टी पाहिले? डांबरीकरण खेळपट्टी सुद्धा मी पाहिलेली आहे. नाईटच्या स्पर्धेमध्ये धानिवच्या मैदानात विश्वनाथ जाधवच्या गावामध्ये, अर्थातच जाधवपाडा, गावदेवी धानिव, नंदकुमार पाटील, पंकजदादा पाटील, लेखबाईचा इशारा आला त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये. जर कधी आपण पहिले जर आला असतात तर तुम्हाला डांबरीकरण खेळपट्टी सुद्धा पाहायला मिळाली होती, परंतु नुकसान झालं होतं. कैलाशदादा पाटील जे बिलालपाड्याचे आहेत उद्योजक आणि समाजसेवक, ते सुद्धा त्या मैदानात खऱ्या अर्थाने पडले होते डांबरीकरण खेळपट्टीवर. तिथून मात्र डांबरीकरण खेळपट्टी बंद झाली. नक्कीच वसई विरारमध्ये गेलो तर सिमेंटच्या पिचेस आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपलं सफा पालघर क्रिकेट पाहिलं तर मातीच्या ओरिजिनल पिचेस आपल्याला पाहायला मिळतात. सुपर मातीच्या पिचवर तुमचा दमखम लागतोय. इथे धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावलंय. मॅच वन साइड पाहायला मिळतोय, कारण वन साइड काही आपल्याला आवडत नाही. एकतर्फी प्रेम, एकतर्फी मॅच. इथे मात्र जेल सुटला गेलाय. बघा, लगेच आपण पाहतायत रिद्धी 11 मनोरसाठी स्वीट पॅकेट प्रत्येकी त्यांना मिळणार आहे त्यांच्या कामगिरीबद्दल. म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये हल्दीराम स्वीट पॅकेट हे मात्र तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. तुमच्या 15 खेळाडूंना, 14 खेळाडूंना आज अनिलजी साळुंके यांनी सुद्धा मात्र भरपूर प्रतिसाद दिला. अद्विक 11चे आहेत पॅकर्स, परंतु यंदाचा मान हा मनोजी पाटील यांना जाईल यात ती मात्र शंका नाहीये. खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आठवणींना उजाळा देणारी खऱ्या अर्थाने ही स्पर्धेचं आयोजन सातत्याने छोटंसं रोपटं लावलं. 15वं वर्ष ही खाऊ गोष्ट नाहीये. अव्याहतपणे, अविरतपणे संकटे येतात जातात, परंतु त्यासाठी तुम्हाला जिद्दीने तोंड द्यावं लागतं. आणि ते जिद्दीने तोंड देत असताना आपण पाहतायत रुपेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हार्दिक भोजनालयच्या गृहिणी यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मॅडम, आपलं संपूर्ण स्वादिष्ट जेवण आमच्यापर्यंत पोहोचलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. संपदा वजे मॅडम आणि सुनीता पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहतायत गृहिणी आहेत आणि स्वादिष्ट जेवणाची मेजवानी सुवर्ण वजे, त्या तिन्ही मात्र महिलांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. ताईंचं त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण खेळाडूंना, आम्हाला असतील, कोर कमिटी असेल,
संपूर्ण मात्र स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी त्याबद्दल रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने आपलं सुद्धा मनपूर्वक गोड कौतुक आणि धन्यवाद. पंधरा धावा. उमर गुल जफर अन्सारी ज्याचं नाव उमर गुल या नावाने जास्तीत जास्त पसंती मनोर प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा व्हायच्या तेव्हा फायनल मध्ये हा खेळाडू दिसायचा. फायनलच्या मॅचेस मध्ये एक लक फॅक्टर आणि त्याचे कष्ट. साने कॅन्टिंग वजय कॅन्टिंग घरत कॅन्टिंग यांचा सुद्धा कॉपरेट या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी सांगितलं या ठिकाणी यस गॉन ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला चांगली अपील केली होती. त्या ठिकाणी जवळजवळ 3 विकेट्स आतापर्यंत नावावर केलेत. 300 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते उमर गुल या गोलंदाजासाठी. योगेश नुमॅनिन फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 6 धक्के आतापर्यंत या ठिकाणी बसले गेलेत. अमय गायकवाड दांडाखाडी या ठिकाणाहून ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सुचित पाटील यांनी सुद्धा मात्र अतिशय सुंदर पद्धतीने कमेंट बॉक्स मध्ये कमेंट केले. त्यांचं सुद्धा धन्यवाद आहे. संपूर्ण मंगलदास जे घरत असतील. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक चर्चा रंगली होती परंतु त्यासाठी रुपेजी पाटील यांनी सुद्धा त्यांचे स्पष्ट मत या वेळेला सडेतोड दिली गेली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहोत. अनिल चव्हाण आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण सुद्धा ऍग्री झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 15. बॉल फेकून झाले ते 4. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जितू भानुशाली त्या ठिकाणी तैनात आहेत आणि फलंदाज योगेशला परतावा लागेल. 7वा धक्का. 7 विकेट डाऊन गॉन. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गौरव जर आपण पाहिलं तर गौरवच्या 10 आणि उमर गुलच्या 12 विकेट आजच्या दिवसामध्ये. विकेटची खाण ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला फटका तर नाहीये आणि 13वा विकेट मिळेल काही आज डेफिनेटली. फहाद त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. ग्रेट फिल्डिंग ॲज अ कॅप्टन कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. 8 धक्के. हॉल ऑफ 5 विकेट. उमर गुल कॉंग्रॅच्युलेशन. मॅग्निफिसंट बॉलिंग. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू. साखरे गाव आणि साखरे गावामध्ये स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण. खूप सुंदर स्पर्धेचं आयोजन नियोजन. ऑल इज वेल. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 संघांच्या दरम्यान. ऑन साइडला टक्कन आवाज आलाय परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाही. पुन्हा एकदा फहाद. मॅग्निफिसंट कॅच.
आज चेंडूचा पाठलाग सोडत नाहीये, परंतु फास्ट सांगतोय कोणत्याही क्षणाला एनी टाइम एनीवेअर चेंडू येऊ द्या, मी मात्र त्या ठिकाणी जरूर झेल टिपेन. कालच्या दिवसात सुद्धा अप्रतिम आपण पाहू शकलात दांडाखाडी संघ, आणि विदिन सेकंदामध्ये मात्र या ठिकाणी स्टेटसवर डाउनलोड होत असताना रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून की क्वालिफाय 8 मध्ये कोण. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे हे तर संपूर्ण आता क्रिकेट शौकीनांना माहीत पडलं असेल, नो डाऊट अबाउट इट. 11 चेंडूवर 11 षटकार मारावे लागतील तरच विजयाचं मात्र या ठिकाणी मुहूर्त मेट रोवतील सावरे टीम. जितू भानुशाली यावेळेला सेन्सिबल क्रिकेट आणि इथे रिस्पेक्ट दिली जाते, कारण फलंदाजाला माहिती आहे त्या ठिकाणी की शेवटची जोडी आहे, टेलेंडर खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. खूप चांगलं या ठिकाणी डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळत आहेत, पण ती धाव येणार नाहीये. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने आपण हे पाहिलंय, आणि इथे जर आपण पाहिलं तर आपल्या जेव्हा गावाची प्रतिष्ठा असते त्यावेळेला आपण पाहतो सर्व बाद झाल्यानंतर एक शिक्का लागतो की ऑल आउट केलं होतं. इथून आपण पाहू शकाल झेल घेण्याच्या प्रयत्नात होते त्या ठिकाणी फजील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 16. आज शिरूबाई खुश असतील आणि संपूर्ण जे कोऑपरेट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. ऑन साईडला खेळला गेलाय, एक धाव वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावे एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 धावा. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. 17 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. जितू भानुशाली पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळला गेलाय, खूप चांगला फटका, शॉट ऑन पोल, एकदा वर्जित केली जाईल. यावेळेला फरीद पुढे सरसावेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. 6 बॉल आणि विजयासाठी तर भरपूर धावा हव्या आहेत. त्या जवळजवळ आपण पाहू शकलात 63 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. अशक्य असं आव्हान. नितीनच्या पाटील आज एन्जॉय केलं आपण. यस, खूप मजा आली. एकंदरीत तुमच्या समवेत समालोचन करण्याचं अहो भाग्य आम्हाला मिळालं. ते रुपेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक आभार, आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमचे पण एकदा मनपूर्वक आभार असेल. आम्हाला या मोठ्या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. चौकार आला. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. तेवीस धावा फलकावर आपण पाहतायत. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न विकेटच्या शोधामध्ये आहेत. इथे मात्र खेळून काढतायत चेंडू. टेस्ट क्रिकेट प्रमाणे कसोटी क्रिकेट. पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिली जाते. संघाची धावसंख्या स्थिरावली परिपूर्ण. 4 बॉल, एक विकेट खूप मोलाची असते हे दर्शवतात त्या ठिकाणी दोन्ही बॅटर. सावरे संघाच्या कॅप्टननी सांगितलं असेल सर्व बाद होऊ नका. इनसाइड आउटचा फटका, खूप चांगला क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं. आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता चौकार या ठिकाणी मिळेल. आणि शेवटचा बॉल फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले, आणि विजयाची नौका यावेळेला किनाऱ्यावर लावत असताना रिद्धी 11 मनोर पुरस्कर्ते आहेत. मनोजी नरेश पाटील, कॉंग्रॅच्युलेशन असेल. दोन टप्पा पडल्यानंतर टॉस झाला चेंडू आणि विजयाची मुहूर्त मेट रोवली गेली. परंतु दोन्ही बॅटरचं मी कौतुक करेन, रोहित आणि अक्षयचं.